अस्पताल की तरफ भेजा गया। नसीम खान है कांग्रेस के नेता। नसीम भाई, क्या अपडेट है अभी तक का? क्या वो जो व्यक्ति अंदर गिरा था वो जीवित है कि क्या? देखिए, अभी 10:30 बजे की ये घटना है सवेरे, और 10:30 बजे वो मैनहोल में वो आदमी लगभग 54-55 साल का आदमी था, वो गिरा और उसको अभी बड़ी मशक्कत करके निकाला गया है तीसरे मैनहोल पे, 3 नंबर के मैनहोल में, और निकाल कर अस्पताल ले गए हैं राजावाड़ी। लेकिन जो कंडीशन देखा गया है उससे बचने की संभावना बहुत कम है। लेकिन प्रशासन पे इस तरह से सवाल खड़े हो रहे हैं कि एक मैनहोल में व्यक्ति गिर जाता है और किसी महानगर पालिका जिम्मेदार है। सीधे सीधे महानगर पालिका के अधिकारियों को इनके ऊपर एफआईआर लॉन्च होना चाहिए और इनको सीधे सीधे अरेस्ट करना चाहिए। महानगर पालिका जवाबदार है इसकी, या नसीम खान का कहना है। और मैं इस स्पॉट पे सीधा पहुंचा हूं। आप देख सकते हैं यहाँ पे भारी संख्या में लोग जमा है। मैनहोल के पास अभी भी यहाँ पर भीड़ लगी है। फायर ब्रिगेड की गाड़ियाँ पहुंची है। फिलहाल उसको निकाल लिया गया, लेकिन वह जिंदा है कि नहीं इसकी जांच चल रही है। एम्बुलेंस उसको अस्पताल लेकर जाया गया है। और यहाँ पे तमाम, ये देख सकते हैं मैनहोल का यह स्पॉट है। और मैनहोल की जगह पे आपको लेके जाता हूँ मैं। यहाँ पर भी यह वही मैनहोल है जो जहाँ पर वो युवक व्यक्ति गिरा हुआ था और काफ़ी मशक्कत के बाद उसको बाहर निकाला गया। यहाँ पर खुद उपमहापौर पहुंचे संजय गाडी। संजय जी, काय अपडेट आहे आता? काय सांगणार? आता त्याला बाहेर काढले, पण तो जिवंत आहे की नाही आहे, काय अपडेट आहे? नाही, आता तरी त्यांना बाहेर काढलेलं आहे। ते असलम शेख नाव आहे त्यांचं, आणि ही व्यक्ती फोनवरनं बोलत असताना या मेनहोलमध्ये पडली आणि सकाळी 11 वाजता ही घटना झाली। आणि आता त्यांचा काढलेला बहुतेक मृत झालेले असावेत अशा प्रकारचं वाटतंय, आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि अशी होता कामा नये। त्यांनी याला सर्वस्वी जबाबदार आमच्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय अश्विनी भेडे मॅडम आहेत असं मी आरोप करतो। याचं कारण असं आहे की मी 4-5 दिवसापूर्वी आयुक्त मॅडमना स्वतःच पत्र दिलं होतं आणि प्रेसलाही आपल्याला सर्वांना दिलं होतं, परंतु आपणही त्याची काही फार प्रसिद्धी केली नाही। मी मॅडमना पुराव्यासकट त्या ठिकाणी दिलं होतं, भेडे मॅडमना, की आपल्या वॉर्ड स्तरावरती जे मेन होल्स आहेत त्या मेन होल्सचं कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षापूर्वी वॉर्ड स्तरावरती काढले गेलं होतं आणि त्याची मुदत संपलेली आहे। आणि त्या मेन होल्समध्ये जे आता संरक्षित जाळ्या आपण या ठिकाणी बघतो त्या लावलेल्या गेल्या नाहीत, काही ठिकाणी तुटलेल्या आहेत। त्यामुळे आपण त्याची चौकशी करून त्याचं काम करण्याचे आदेश द्यावेत अशा प्रकारची मागणी केली होती। परवाही मी भेटलो त्यावेळेला मॅडमना याची आठवण करून दिली होती, परंतु याच्यावरती आमच्या आयुक्त मॅडम अतिशय धम्मपणाने त्यांनी प्रतिक्रिया दिली। कारवाईची मागणी करणार आहेत त्या आयुक्त मॅडमला बदली करण्याची मागणी करणार आहेत? आयुक्त मॅडमनी स्वतःहून याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा अशी मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी मागणी करतो। पण जर स्वतःला राजीनामा दिले नाही तर पुढच्या पाऊल काय असणार आहेत? कारण तुम्ही स्वतः उपमहापौर आहात। आम्ही आता माझ्यावरती माझे नगरसेवक विजेंद्र शिंदे आहेत, आमचे गटनेते अमय घोले देखील येत आहेत। आम्ही सर्व माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घालू। आजच सकाळी त्यांचा मला फोन आला होता, मुंबई शहरामध्ये आपण नागरिकांना मदत करायला पाहिजे, आणि मी ताबडतोब मला अर्ध्या रस्त्यात कळलं तसं मी या ठिकाणी आलोय। आणि त्यांच्याकडनं त्यांनाही सांगणार आहे की याला जबाबदार जे आयुक्त आहेत आणि त्यांचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने घेणार आहोत। माझा प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आयुक्त मॅडमना की अजून तुम्ही किती मुंबईकरांचे बळी घेणार आहात आणि त्यांची जबाबदारी आमच्यावरती का तुम्ही फिक्स करणार आहात, याला उत्तर आयुक्त मॅडम, अतिरिक्त आयुक्त आणि या वॉर्ड स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे। कारण आम्ही लोकप्रतिनिधी जरी असलो
तरी आम्ही या प्रशासनाला अधिकाऱ्यांना आम्ही सतर्क करण्याचं काम करत असतो, ते केलं होतं तरी देखील आयुक्तांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई याच्यावरती केली नाही। याची सर्वस्वी जबाबदारी ही अश्विनी भिडे यांच्यावरती असं मी टांगतो। ठीक है, अश्विनी भिड़े पर कार्रवाई की मांग की जा रही है और ये वही मेन हॉल है जो ओपन था, बताया जा रहा है कि साफ सफाई करने के लिए ओपन किया गया था और इसी मेन हॉल में वह व्यक्ति गिरा था। फिलहाल उसे बाहर निकाला गया है। उप महापौर का कहना है कि वह व्यक्ति शायद जिंदा नहीं है, उसको अस्पताल में लेकर जाया गया है। फिलहाल ऑफिशियली डिक्लेयर तब होगा जब वह डॉक्टर्स बताएंगे, लेकिन इसी मेन हॉल में या मेन रोड पर मेन हॉल है। सबसे बड़ा सवाल तो ये कि मेन रोड के मेन हॉल को ओपन कैसा रखा गया। तमाम यहाँ पर नेता पुलिस और फायर ब्रिगेड के कर्मचारी पहुंचे हैं। फिलहाल अभी इस मेन हॉल की जांच की जा रही है, लेकिन जो महापौर ने मांग किया है कि यहाँ पर जो अश्विनी भिड़े वो इसकी पूरी जवाबदार है। अब देखना होगा कि इस घटना के बाद से महापौर पर या किसी अधिकारी जो अश्विनी भिड़े है उन पर या फिर किसी अधिकारी पर कार्रवाई होती है या नहीं होती है। वीडियो जर्नलिस्ट अजय मित्रा, गोविंद ठाकुर, TV9 मुंबई। महापौर संजय घाडी यांनी थेट आरोप केलेला आहे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंवर। या संपूर्ण घटनेला अश्विनी भिडे जबाबदार असल्याचा आरोप उपमहापौर घाडी यांनी केलेला आहे। असलम शेख जो व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला त्याला बाहेर काढण्यात आलं, त्या व्यक्तीचं नाव असलम शेख, त्यांना राजावाडी रुग्णालयामध्ये नेण्यात आल्याची माहिती नसीम खान यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि मॅनहोलवर